42 दिवस 90 गुंठे जमीन 80 किलो बियाणे पेरणी ट्रॅक्टरने 2 ओळीतील अंतर 9 इंचाचं जमिनीमध्ये 1.5 इंचापर्यंत खोल बियाणं टाकण्यात आलेलं आहे. 763 कॅरेट या प्लॉटमधून निघालेले आहेत, म्हणजे 7.5 टन उत्पन्न कोथिंबीरचा झालेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 1,40,000 रुपयाला प्लॉटचा सौदा झालेला होता. पाठीमागं मुंबईमध्ये 500 रुपये 600 रुपये जाळी विक्री होत होते, त्या दरम्यान हा प्लॉटचा सौदा झालेला होता. तर तुम्हाला प्लॉटचा मी पूर्ण यशोगाथा सांगतो. कधी काय केलं होतं, अतिशय महत्त्वाचं आहे की कोथिंबीरमध्ये फवारणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आता सध्याला लागवड केल्यानंतर रेट मिळतील का, सर्व उपायना A to Z कळवणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करण्यात यावे. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी जबरदस्त नियोजन केले होते. पाणी नियोजनासाठी रेन पाईपचा वापर केला नाही, कारण की थंडीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरच्या माध्यमातूनच पाणी दिले होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अगोदर चांगल्या रीतीनं नांगरट फणून रोटर मारण्यात आले होते. रोटर जसंही झाल्यानंतर शेतकऱ्याने जमीन काय भिजवून घेतली नव्हती. ऑलरेडी जमिनीमध्ये चांगल्या रीतीनं पाणी स्टोअर असल्यासारखं होती, म्हणजे जमीन एक चांगल्या रीतीने चिकट होती. डायरेक्ट पेरणी करण्यात आली होती. तर पेरणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने छोट्या ट्रॅक्टरने पेरणी करण्यात आली होती. 2 ओळीतील अंतर 9 इंच, म्हणजे 2 फणातील अंतर. 80 किलो बियाणं इथं वापर करण्यात आलेलं आहे. बियाणं जे आहे ते लातूर भागामध्ये व्हरायटी कास्तिक गावरान म्हणून या व्हरायटीचा शेतकऱ्यांना वापर केलेला आहे. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की सध्याला या दिवसामध्ये जास्त काही फवारणी करायची गरज पडली नाही, कारण की वातावरण स्वच्छ असल्यामुळे क्लॅरिटी वगैरे जबरदस्त होती. असं रोगराई वगैरे प्लॉटमध्ये आपल्याला जास्त जाणवत नव्हती, म्हणून त्याच्यासाठी 2च फवारणी करण्यात आलेल्या आहे. फवारणीमध्ये प्लॉटच्या सिच्युएशननुसार एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि ॲज अ टॉनिक, म्हणजे वाढ असेल, ग्रोथ असेल किंवा पानामधलं हिरवटपणा असेल, काळुकी मेंटेन ठेवण्यासाठी अशी 2 फवारणी करण्यात आलेलं आहे. आणि खुरपणी पण घेण्यात आलेली आहे. बरेच शेतकरी विचारत असतात की कोथिंबीरला तणनाशक तुमच्या भागामध्ये घेत आहेत का, किंवा तुम्ही सजेस्ट करतायत का. आपण कोणाला तणनाशक सजेस्ट करत नाही. शक्यतो करून लातूर धाराशिव भागामधले शेतकरी तणनाशकाचा कसल्याही प्रकारचा वापर करत नाहीत. उगवण झाल्यानंतर 17 दिवसापासून तर 22 दिवसाच्या दरम्यान जसं तुमच्या जमिनीवरती तण आपल्याला पाहायला मिळणार आहे, गवत पाहायला मिळणार आहे, तसं लेबर खुरपणी करत असतात. आता खुरपणीसाठी एक करी नाही मिळतं 2,500 रुपये 3,000 रुपये लेबर घेत असतात. तण कमी असेल तर थोडे पैसे कमी घेणार, तण जास्त असेल तर थोडे पैसे जास्त घेणार. राहिला विषय, जास्त पाणी शेतकऱ्याने दिले नाहीत, कारण की जमीन ऑलरेडी काळसर जमीन होती. पाणी आपण उगवणीच्या जसंही पेरणी झाल्यानंतर पाणी दिलं होतं. एकाच पाण्यावरती जर्मिनेशन जबरदस्त होऊन आला होता. जमिनीमध्ये ऑलरेडी ओलावा पुरेसर होता. त्याच्यानंतर उगवण झाल्यानंतर 3 पाणी शेतकऱ्याने 8-8 दिवसाच्या गॅपने दिलेले. ते पण पाणी जास्त नाही, एक तास 1.5 तास असं पाणी शेतकऱ्याने दिलेलं आहे. ते पण पाण्याचं टायमिंग जे असणार तर दर 8 दिवसाला दिलेलं आहे. 42 दिवस प्लॉटनं घेतलं, त्याचं कारण सांगतो. तसंच तर शक्यतो करून 34-36 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते. थंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं ह्या प्लॉटनं 42 दिवस घेतलेले आहेत. राहिला विषय, सध्याला लागवड केल्यानंतर रेट मिळतील का. शेतकरी बांधवांनो, रेट थोडे पुढे मागे होत असतात, पण स्वतः विक्री करायचं नियोजन असेल किंवा तुमच्या आजूबाजूला चांगलं मार्केट असेल, कमीत कमी 10 रुपये प्रति जोडी विक्री होण्याचे चान्सेस असतात. शेतकरी मित्रांनो, रेट पुढे मागे होतील, पण आपण माल जास्त जर काढला तर चांगलेच पैसे बनतात. इथून पुढे सीझन चालू होतो, त्यानंतर तुम्ही लागवडीचे नियोजन करू शकतात. आपल्या वेळेला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.